ॲलेग्रिया मी क्लास काढायचं जेव्हा ठरवलं, अशा पद्धतीचं शिक्षण घेण्याची इच्छा, आवड आहे जशी मला होती. तेव्हापासून ॲक्चुअली मला वाटलं, की साताऱ्यात मुली आहेत. गाणं ऐकून आपल्याला त्याच्यावर काहीतरी येतंय. हा प्रकार मला तेव्हापासूनच फॅसिनेटिंग वाटायचा. फक्त कथ्थकच डान्स नाहीये, तर डान्स म्हणजे काय? की आपण ॲलेग्रिया हे नाव ठेवू शकतो. ॲलेग्रिया मीन्स 5 वर्षात सगळ्यांना ओळखीची झाली आहे. ॲलेग्रिया म्हटलं की मानसी असं सगळ्यांना आता कळलं. ॲक्चुअली मी पहिलीत असताना म्हणजे मी 6 वर्षाची असेन अराउंड तेव्हा मी डोलकर दर्याचा राजा आमच्या गणपतीच्या फंक्शन्समध्ये केलं होतं. आणि तेव्हापासून म्हणजे तेव्हा मला फर्स्ट टाईम त्या कॉलनीत एक काकू बसवायच्या. तर त्यांनी बोलवलं, की असा-असा डान्स बसवायचा आणि मला ते तिथं जाऊन त्यावेळेत प्रॅक्टिस करणं, त्याच्यानंतरची मजा, मग ते गाणं ऐकून आपल्याला त्याच्यावर काहीतरी येतंय. हा प्रकार मला तेव्हापासूनच फॅसिनेटिंग वाटायचा. मग त्याच्यानंतर शाळेमध्ये तर मी घ्यायचेच गॅदरिंग्समध्ये वगैरे भाग. त्याच्यानंतर साताऱ्यात ज्या कॉम्पिटिशन्स व्हायच्या इनर व्हीलतर्फे असतील किंवा रोटरी क्लबतर्फे असतील, अशा कॉम्पिटिशन्समध्ये मी भाग घ्यायला लागले. पण तेव्हाही मला असं काही वाटत नव्हतं, की मला काही करिअर वगैरे चालू करायचंय. आणि मी 9वीत असताना मी कथ्थक शिकायला चालू केलं. तेव्हा साताऱ्यात कथ्थक शिकवणारी एकच ताई होती. तिच्याकडे मी शिकवलं. कारण साताऱ्यात बरेच भरतनाट्यमचेच शिक्षक आहेत, टीचर्स आहेत. तर मी त्या ताईकडे ती घरात घ्यायची आमच्या तिघी-चौघींचं आणि मी कथ्थक शिकायला चालू केलं आणि तेव्हा मला असं झालं, की अरे हे खूपच छान आहे. आणि अनफॉर्च्युनेटली 8 ते 9 महिन्यातच तिचं लग्न झालं आणि ती सोडून गेली सातारा आणि पुन्हा माझं हे थांबलं. तेव्हापासून ॲक्चुअली मला वाटलं, की साताऱ्यात मुली आहेत शिकणाऱ्या किंवा साताऱ्यात मुलींना अशा पद्धतीचं शिक्षण घेण्याची इच्छा, आवड आहे जशी मला होती. पण मला ते मिळालं नाही. मग ते नंतर 12वी नंतर मी पुण्यात जाऊन शिकायला लागले. मी पुण्यात अपडाऊन करायचे किंवा पण साताऱ्यात ते मिळत नव्हतं. आणि असं नाही की मिळत नव्हतं, पण तेवढं सेफ नाही वाटायचं कुठं. टीचर्स वेगवेगळे असायचे त्यामुळे जाऊन काहीतरी असं तिथं तेवढ्या कम्फर्टेबली करता येईल असं नाही वाटायचं. सो मला असा काहीतरी क्लास काढायचा होता, की जिथं मुली, बायका अशा सगळ्या कम्फर्टेबली नाचू शकतील. फुल एन्जॉयमध्ये. त्यांना कुठलं असं किंतु नाही राहणार मनात, की अरे मी आता हे ह्यांच्यासमोर कसं करू? आणि त्याचंच हे सगळं पुढे निघालं. ॲलेग्रिया मी क्लास काढायचं जेव्हा ठरवलं, त्याचं खूप माझ्यावर लक्ष असतं, की तू काय करणार आहेस ह्याच्यामध्ये? मग तू कसा क्लास काढणार आहेस? कसं नाव ठेवणार आहेस? वगैरे, वगैरे. त्यामुळे मी आधी दादाला सांगितलं ऑब्व्हियसली आणि मग अगदी स्पष्ट सांगायचं तर मग ते नृत्यकला आणि असे काहीतरी वेगवेगळी नावं निघाली आणि सगळे ते इतके कॉमन वाटत होते. मग दादानी मला पाठवलं ॲक्चुअली, की आपण ॲलेग्रिया हे नाव ठेवू शकतो. ॲलेग्रिया मीन्स हॅपीनेस आणि ॲक्चुअली ते एका रिदमचं पण नाव आहे. सो आम्हाला ते ॲलेग्रिया आवडलं आणि तेव्हा मला अशी भीती वाटत होती. आई आमची स्पेशली म्हणत होती, की हे माणसांना कळणार नाही. पण मला असं वाटतंय आता ॲलेग्रिया 5 वर्षात सगळ्यांना ओळखीची झाली आहे. ॲलेग्रिया म्हटलं की मानसी असं सगळ्यांना आता कळलंय आणि मला कुठंच असं करायचं नव्हतं, की हा मानसीचा क्लास आहे. ॲलेग्रिया मानसीच आहे, काही प्रॉब्लेम नाही. आणि ॲलेग्रियाची ही सगळी फॅमिली आहे. बापरे! सो मी एकही परफॉर्मन्स समोरनं बघितला नाहीये. त्यामुळे मला माहित नाही ऑडियन्सना आवडला असेल. ऑडियन्सचा दंगा मला आत ऐकू येत होता. त्यामुळं मला असं वाटते, की तो सगळ्या प्रेक्षकांना आवडलाच असेल आणि प्रेक्षकांसाठीच करतो. परफॉर्मिंग आर्ट्स आहे. डान्स हे मोस्टली परफॉर्मिंग आर्ट्स आहे. सो प्रेक्षकांना जर आवडलाय तो त्यांच्या आवाजावरनं कळले तर तो नक्कीच छान झाला असेल. आणि माझ्या सगळ्या स्टुडंट्सची त्याच्यामागं खूप जास्त मेहनत आहे. मी एकटी नाही, सगळी सपोर्ट टीम आहे. स्टुडंट्स असतील, लाईट्स, म्युझिक करणारे, कॅमेरा, डिझायनिंग, ईच अँड एव्हरी फॅमिली मेंबर्स सगळ्यांनी जो मला सपोर्ट केलाय त्याच्यामुळे आज शैली होऊ शकले. आणि वाटत पण नाही मला की शो झाला. इतके दिवस ते चाललं होतं सगळं काय प्रॅक्टिस आणि BTS आणि त्रास आणि त्या झाला संपला शो आणि मस्त वाटलं एकदम छान. खूप माणसं येऊन भेटली मला की शो खूप छान झाला
असं कधीच बघितलं नव्हतं साताऱ्यात. बरेच जण असे पण की स्टुडंट यायचंय आम्हाला तुमच्याकडे. आता बघूयात पुढच्या आठवड्यात मला कळेलच गॅदरिंगचा इम्पॅक्ट काय झालेला. यावेळेला मागच्या वर्षी मी कथकचे क्लासेस चालू केले, त्यामुळे माझी स्ट्रेंथ दुप्पट झाली आपोआपच. कारण जशी मी फ्रीस्टाईल शिकवत होते तेव्हा काही माझे स्टुडंट्स होते, त्याच्यामध्ये दुपटीनं वाढ झाली. आणि मला स्वतःला असं वाटतं की मी नेहमी अशी आहे की फक्त कथ्थकच डान्स नाहीये, तर डान्स म्हणजे काय, तर काही जे केल्यानंतर तुम्हाला आनंद मिळतोय हा डान्स आहे. त्याच्यात मग शास्त्रीय, मग निमशास्त्रीय, सेमी क्लासिकल आणि मग ते वेस्टर्न केलं, मग तुम्ही असेच का नाचलं, ते करून तिला आनंद मिळतोय ना, तेच जास्त गरजेचं आहे. सो मी माझ्या इथनं आत्ताच्या स्टुडंट्सना पण मी हे नेहमी सांगत असते की ते कथ्थक आणि मी फ्रीस्टाईल करते असले कुठलेही डोक्यात घेऊ नका. मी डान्स करते, मी नाचते, छान आवडतं मला म्हणून डान्स करते. आणि पुढच्या पण मी स्टुडंट्स जे काही येऊ इच्छितात माझ्याकडे त्यांना मी हे सांगेन, तुम्हाला आवडेल ती स्टाईल शिका. माझं किंवा कुणाचंच हे कंपल्शन नाही आहे की तुम्ही कथ्थकच शिका किंवा तुम्ही वेस्टर्नच शिका, असं काही नाही. सगळे नृत्य प्रकार तेवढेच सुंदर असतात. आणि जसं उत्तेकर सर म्हणाले की आपल्या इथं बरेच डान्स फॉर्म शिकवले जातात. आज शैलीमध्ये आपण बघितलं तर शैली हे नाव ठेवण्याची हेच ती आहे, बॅकस्टोरीच ती आहे की मला सगळं एकत्र दाखवायचं होतं आणि त्याच्यासाठी शब्द आम्हाला सापडत नव्हता. शैली म्हणजे कालानुरूप विकसित झालेली कोणतीही कला, त्याच्यात कुठेही क्लासिकल, सेमी क्लासिकल असे कुठलेही प्रकार नाही. डान्स ही शैली कला आहे आणि ती सगळ्यांनी जोपासायची.